आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. काय प्रतिक्रिया आहे? बरेच प्रश्न आहेत, त्यापैकी महत्वाचे प्रश्न आरोग्याचा आहे आणि शिक्षणाचा आहे. त्याकडे कसं पाहता? आणि तुम्ही आता सत्तेमध्ये आहात, तुम्ही जर निवडून आलात सगळेजण मिळून, ते कशा पद्धतीने तुम्ही बदलाव करणार? काय आपण आरोग्य क्षेत्रात काम करतो. सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेला माझा सप्रेम नमस्कार. आज मी ज्या माझ्या आदरणीय व्यक्तींना प्रेरित होऊन राजकारणात सुरुवातीपासून आहे, असे आमचे सर्वांचे शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती त्यानिमित्त मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि शिक्षणाच्या संदर्भात ग्रामीण भागात फार मोठे प्रश्न आहेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून आज MBBS केलंय. काय म्हणजे जर आपण बघितलं की जिल्हा परिषद शाळेचा दर्जा दिवसेंदिवस हा फार म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे, शिक्षक तिथे चांगले आहेत, पण जो आपल्या म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचा जे काही कल आहे तो आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे कमी होत चालला. त्याचं कारण असं आहे की भौतिक सुविधा सगळ्या गोष्टी बाकी म्हणजे इंग्लिश स्कूलच्या शाळेंचं जे काही वर्चस्व होत चाललंय, त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी टक्का घसरत चाललेला आहे. माझं एक मत आहे की जिल्हा परिषद शाळा कुठल्या क्षेत्रात कमी नसतात. तिथले काही शिक्षक जे असतात ते तुमच्या एक्झामच्या गव्हर्नमेंट आपल्या सरकारच्या माध्यमातून एक्झाम वगैरे पास होऊन ह्या म्हणजे क्वालिटीचे हे असतात ते तिथे असतात. त्यामुळे तिथे गुणवत्तेचा शिक्षकांचा प्रश्न काही नाही. बाकी ज्या भौतिक सुविधा असतात त्या आमच्या माध्यमातून आम्ही सुशिक्षित माणसं त्यासाठीच राजकारणात आलो की जी काही कमी आहे ते आमच्या सारख्या लोकांना तिथे जाणवली. त्या गोष्टी आम्ही नक्कीच भविष्यात त्याच्या तरतूद करू. म्हणजे जिल्हा परिषद शाळेतून सुद्धा शिकून आता माझं शिक्षण आरबी गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. त्या ठिकाणी शिक्षण होऊन मी आज या ठिकाणी डॉक्टर आहे. हे काही वेगळं सांगायला नको. म्हणजे जिल्हा परिषद शाळेतून सुद्धा माणूस डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो. प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा खूप सारे अधिकारी आहेत, त्या गोष्टी आहेत. आणि CBSE आणि जिल्हा परिषद शाळेची जर आपण तुलना केली तर जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला जगायचं कसं, तुमचा इतिहास, भूगोल, तुमची मॅथमॅटिक्स, सायन्स या सगळ्या गोष्टीचं एज्युकेशन तुम्हाला एका छताखाली दिलेलं जातं. आणि ते तुम्हाला तुमचं आयुष्य जगताना, समाजात वावरताना या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बाळगून आपल्याला ह्या गोष्टीचं भेटल्या जातं. आणि इंग्लिश स्कूल मिडियमच्या ज्या आता गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यावर टीका करत नाही किंवा त्या वाईट आहे असं म्हणत नाही, पण त्या गोष्टी म्हणजे मॅथमॅटिक्स असो, सायन्स ह्या गोष्टीवर फोकस केल्या जातात. म्हणजे आपली नाळ आहे ग्रामीण भागाची, जी काही इतिहास, तुमचा भूगोल, तुमच्या काही ह्या गोष्टी सर्वांगीण म्हणजे विकास जे व्हायला पाहिजे, तुमचं व्यक्तिमत्व, बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टी कुठेतरी मला कमी असल्याचं जाणवतं. आता माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला आहे, मी त्यांच्या पॅरेंट्स मिटिंगला त्याला जातो. म्हणजे त्यांचं पण टीम चांगलं आहे असं काही नाही. पण भविष्यात आपण आता सरकारनं आपल्या CBSE बोर्ड याला पण सुरू केलेलं आहे जिल्हा परिषदला. आता वर्गणी आहे, आता 1ली ते 3री आहे होते. हळूहळू म्हणजे 10वी पर्यंत आता CBSE पॅटर्न होईल. आपण यानंतर आम्ही जर म्हणजे संधी देऊन त्या सिस्टीम मध्ये गेलो तर आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करूया. महत्वाचा एक प्रश्न असा आहे की पालकांची सुद्धा मानसिकता झाली की आपले मुलं इंग्लिश स्कूलमध्ये शिकले तरच ते फार मोठ्या लेवलला जातील, असं काय आहे का? नाही, तसं काय नसतं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी स्वतः माझे वडील शेतकरी, मी शेतकरी कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे. म्हणजे इंग्लिश स्कूल ह्या गोष्टी आमच्या लेवलला काही माहितीच नव्हत्या. तर आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून म्हणजे सगळ्या गोष्टी बेसिक पासून आम्ही शिकलो. ते पुढे शिकलो, जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलो. आता माझं स्वतःचं उदाहरण आहे की बाबा जिल्हा परिषद शाळेत एका शेतकरी कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, याच्यापेक्षा वेगळं स्पष्टीकरण मी अजून काही द्यायला नव्हतं. आणि आमचे बरेच पाहुणे आहेत तांदवडी गावचे, आमचे म्हणजे भाऊजीच आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकून कुठलेही क्लास नसताना, कुठलेही काही नसताना आता म्हणजे जिल्हा परिषद शाळेत 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. पुण्यासारख्या ठिकाणी MPSC UPSC साठी त्यांनी स्वतः तयारी करण्यासाठी लोक 1-1, 2-2, 5-5 लाख रुपये फीस देऊन क्लासेस लावतात. त्यांनी सेल्फ स्टडी केली सगळ्या गोष्टी आणि ते आज PSI म्हणून मीरा भाईंदरला मुंबई इथे काम करतात. आणि 2 उदाहरणं मी तुम्हाला उमेदवार म्हणून आपण सामोरे जातात. मुळात आपण उच्च शिक्षित डॉक्टर आहात, सुभाष देशमुख सर सारखे आपल्यासोबत व्यक्तिमत्व जी सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रातले मूळ मुद्दा आरोग्य क्षेत्रात आपला अनुभव आहे. काय सांगाल एकंदरीत आपण आलात तर या क्षेत्राला कसं अजून आरोग्य क्षेत्रात? माझं वैद्यकीय शिक्षण जवळपास 2014 साली पूर्ण झालं. म्हणजे कॉलेजला होतो तेव्हापासून मला लहानपणापासूनच सामाजिक गोष्टीची मला बांधिलकी आहे. तर आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो हा हेतू म्हणजे प्रामाणिकपणे समोर ठेवून मागच्या 20 वर्षापासून गावात, मतदारसंघात, आरबी असो, 4-5 खेडे असो किंवा कुठेही असो, जिल्ह्यामध्ये मतदारसंघ किंवा आपल्याला राजकारणाचा हेतू ठेवून काम करायचा असा विषय नाही. कुठेही असो सामाजिक काम आपलं सुरुवातीपासून आहे. म्हणजे रक्तदान शिबिर असू द्या आपले, किंवा काही मोफत रोग निदान शिबिर असू द्या, किंवा कुठल्याही आरोग्याच्या गोष्टी पुढे असू द्या,
तर आम्ही अग्रेसर होऊन मागच्या 20 वर्षापासून आम्ही हे सगळं काम करतोय आणि आमचा एकच मानस आहे की असे सगळे काम करायचे म्हटले तर आपल्याला कुठेतरी सिस्टीम मध्ये असणं गरजेचं असतं. सिस्टीम मध्ये असेल तर आपण ही यंत्रणा व्यवस्थित चांगल्या ठिकाणी राहू शकतो. आमचे मार्गदर्शक सुहास भैया मागच्या खूप वर्षापासून भैयाचं आम्ही काम बघतोय. भैयाच्या विचारांना प्रेरित होऊन भैयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकारणामध्ये माझी पहिलीच निवडणूक मी निवडणुकीला सामोरच होते. भैयाच्या मार्गदर्शनाला भैयाच्या विचारांना प्रभावित होऊन आम्ही ह्या राजकारणात यायचा निर्णय घेतला आणि आमचा नक्कीच मानस असेल की राजकारणात सुशिक्षित माणसांनी यायला पाहिजे. कारण सिस्टम मध्ये आपण असेल तर आपण सिस्टीम सुधारू शकतो. आपण नुसतं खाली बेंचवर बसून नाही सांगू शकत की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. त्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील की जन मतदार माझ्या बांधवांना माता दिली आम्हाला एक संधी द्या. याचा फायदा कसा करून घ्यायला सत्तेचा फायदा म्हणजे आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब हे मागच्या बऱ्याच वर्षापासून एक डॉक्टर सेल चालवतात. त्या माध्यमातून मागच्या खूप वर्षापासून वैद्यकीय आरोग्य म्हणजे संच ते मंत्रालयाच्या माध्यमातून चालवतात. त्यांनी म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं पेशंटचं त्यांनी म्हणजे पुण्य वाढवून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांच्या माध्यमातून खूप जणांचे क्रिटिकल भया म्हटले तसं ऑपरेशन, हृदयाचे ऑपरेशन असू दे, बाहेर 5-5 लाख रुपये लागतात. हे म्हणजे एकदा माहित झालं की बाबा हा पेशंट आहे, त्यांची यंत्रणा आमच्या सरकारची यंत्रणा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची यंत्रणा, शिंदे साहेबांची यंत्रणा त्यांना घरी येऊन अँब्युलन्स मध्ये गाडी टाकून घेऊन सगळं जेवणाची खावणाची 5 दिवसाची 15 दिवसाची राहायची व्यवस्था करून त्यांना घरी आणून सोडतात. ही यंत्रणा आरोग्य क्षेत्रात आमच्या आदरणीय साहेबांची आहे. त्या यंत्रणेचा आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर नक्कीच समाजासाठी उपयोग करू. मतदारांना आम्ही हे सांगू इच्छितो की बाबा तुम्ही म्हणजे आता राजकारण खूप खालच्या पातळीला चाललेलं आहे. त्यामुळे टीका करणं हे आपला धर्म नाही. आपण सुशिक्षित उमेदवार आहेत, आपण टीका करणं म्हणजे हे योग्यच नसतं. त्यामुळे मी मतदारांना एकच सांगेल की तुम्ही निवडताना सुशिक्षित आणि योग्य उमेदवार निवडा की ज्यानं ह्या सिस्टममध्ये जाऊन ज्याच्या क्षमता आहे, काही काम करण्याची कुवत आहे, अशा उमेदवाराच्या पाठीमागे. म्हणजे मतदार बांधवांना माझी एकच विनंती आहे की हे मागच्या 20 वर्षापासून आदरणीय सुहास भैयाचं झालं, आमचं झालं, एक सामाजिक योगदान आहे. आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे. मग मागचा जर आमचं पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही हे करू शकतो. ही भूमिका आम्ही आमची समजा कामातून दाखवून दिलेली आहे. जर तुम्ही संधी दिली तर अजून याच्यापेक्षा चांगलं काम करण्यासाठी आम्हाला बळ भेटेल आणि तीच संधी आपण द्यावी ही आपल्या विनंती करतो.